नमस्कार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी रविराज साबळे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला असं रविराज साबळेंचं म्हणणं आहे आणि ते काहीच दिवसात कोराडी पोलीस स्टेशनला भेट देणार आहे. अर्थातच पोलिसांनी त्यांना बोलवलं असेल या गुन्ह्याच्या संदर्भात. पण जी कलमं त्यांच्यावरती लावली आहे ते कलमं लावली आणि ती जी तक्रार केली त्या तक्रारीत त्या FIR मध्ये काहीही तथ्य नाही रविराज साबळे म्हणतायत. आणि म्हणूनच रविराज साबळेंनी आता एक पवित्रा घेतला आहे. कारण इकडे चंद्रशेखर बावनकुळे साहेब बिथरले आणि तिकडे रविराज साबळे साहेब संतापले. ते संतापून म्हणतायत की आपल्या फॉलोअर्सला की तुम्ही आता हे सगळे खोटारडे आहेत, तुम्ही आता त्यांच्या घरी बावनकुळेंच्या घरी पार्सल पाठवा आणि त्या पार्सलमध्ये त्यांना एक खुळखुळा आणि हातात घालायच्या बांगड्या त्यांना तुम्ही पार्सल करा. मंडळी, हे ऐकायला खरंच नीट वाटत नाही. कारण संविधानिक पदावर बसलेले बावनकुळे साहेब असतील किंवा कोणीही नेते असतील, ते आपले नेते आहेत. पण असं सामान्य नागरिकांनी त्यांना बोलावं, त्यांच्यावरती अशा पद्धतीने खिल्ली बुडवावी त्यांची, किंवा असं त्यांचं हसू निर्माण करावं त्यांच्या वागण्याचं, त्याचं वाईट वाटते. आता बावनकुळे साहेबांना काय याच्यामध्ये कळलं नाही कळलं हा त्यांचा भाग आहे. पण बावनकुळे साहेबच नाही तर अगदी अलीकडे या 2-4-5 वर्षात अगदी धर आणि टाक कारागृहात, धर आणि टाक त्या पोलीस ठाण्यात आणि दे त्याला रिमांड, ठोक त्याला, अशा सगळ्याच्या भानगडी सुरू आहे मंडळी. त्यांनी काय होते तुम्हाला ठाऊक आहे का? तुम्हाला माहिती असेल, अनेक लोक जे आहे ते लहानपणी लेकरांना मारतात, पिटतात, चांगलं नव्हे ते. आणि त्यांनी काय होतं, मग ते लेकरू मारून 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 ते कोडगं होतं, त्याला मग कुणाचीच भीती वाटत नाही. त्यामुळे पनिशमेंट केव्हा करायची लेकरांना, कशा पद्धतीची पनिशमेंट करायची हे पालकांना बऱ्याच कळत नाही. त्यामुळे त्यांची मुलं बिघडतात, ती कोडगे होतात. तशाच पद्धतीची ही गोष्ट झाली. माहिती आहे का मंडळी, खोटी गोष्ट हे फार काळ टिकत नसते आणि त्याचा मग पोपट होतो. पोपट म्हणजे काय झालं की पहिल्यांदा तक्रार त्या आरोग्य विभागाने, मला वाटतं अहिल्यानगरच्या आरोग्य विभागाने नोटीस पाठवली होती रविराज साबळेंना, आणि तेही सगळं प्रकरण खोटं निघालं. मग रविराज साबळे त्या ऑफिसमध्ये गेले, त्या ऑफिसरची बोलतीच बंद केली रविराज साबळेंनी. बोलती कोण बंद करत असतो? ज्याचं सत्य असतं तोच बोलती बंद करू शकतो मंडळी. परंतु एक नेता म्हटलं की, एक महसूल मंत्री म्हटलं की एक संविधानिक पद आहे, एक मोठं पद आहे, मंत्री आहेत, ते भाजपाचे फार जुने कार्यकर्ते आहेत. त्यामुळे अशा प्रकारची, म्हणूनच मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं तुम्हाला की तुम्ही कुणाकुणाच्या तोंडाला लागाल. तुम्हाला सगळेच लोक सारखे नसतात ना. एखाद्यावर तुम्ही गुन्हा दाखल केला, तो बिचारा कुटुंबाकडे बघून किंवा परिस्थितीला बघून किंवा एखाद्या नोकरीत असेल तो घाबरून जाईल. परंतु काही लोक निडर असतात. रविराज साबळे काय 29, 30, 31 वर्षाचं त्यांचं वय असेल, आता तरुण रक्त आहे आणि हुशार पण आहे बुद्धीने आणि क्रियाशील आहेत, समाजासाठी काम करतायत. तर तुम्ही अशा लोकांना बोलू द्या. माझं म्हणणं काय होतं, तुम्ही मग मी का म्हणतोय वारंवार की शरद पवारांकडे तुम्ही क्लास लावायला पाहिजे. तुम्ही अर्थात बावनकुळेंनी नाही, ज्यांना कोणाला कळत नसेल त्यांनी, की राजकारणात चिरकाळ निरंतर तुम्हाला राहायचं आहे, लॉंग लाईफ काम करायचं आहे, तर कशा पद्धतीने वागायचं. ही घटना शरद पवारांसोबत घडली असती तर पवार चूप राहिले असते, शांत राहिले असते. त्यांनी शांत राहून गेम केला असता, किंवा वेगळं काही भानगड, किंवा ते टीका करणाऱ्यांचा गेमच करत नाही, ते लक्षच देत नाही. तर हे महत्वाचं असतं मंडळी. त्यामुळे काय होतं की दिवसेंदिवस तुम्ही खोटे गुन्हे कुणावरती लादतायत. नितेश कराडे आता गेल्या 2 वर्षापासून त्यांच्यावरती हल्ले होत आहेत. ते शांत बसले का? चूप राहिले का? अरे, ज्याची नीम आहे, ज्याचा पिंड आहे, ज्याने जन्मच त्या गोष्टीसाठी घेतला आहे, ते काम तेच करणार, ते बदलणार नाहीत. तुम्ही सोशल मीडिया त्यांचा बंद केला, तुम्ही विठ्ठल कांगणे सरांचं अकाउंट बंद केलं, तुम्ही उद्या रविराज साबळेचं अकाउंट बंद कराल, नितेश कराडेचं अकाउंट बंद कराल, माझं अकाउंट बंद कराल, अनेकांचे अकाउंट्स बंद कराल. किती लोकांचे अकाउंट्स तुम्ही बंद करणार? तुम्हाला माहिती आहे मंडळी, ही जी FIR झाली रविराज साबळेंच्या विरोधात, कारण तुम्हाला माहिती आहे का, माझ्या गावामध्ये मी लहान असताना बरेच खोडसाळ लोक ग्रामीण भागामध्ये असतात. तर 2 पक्षाचं गाव नेहमीच असतं, प्रत्येकच गाव. कोणी काँग्रेसवालं अर्ध गाव, तर अर्ध गाव शिवसेनेचं, तर अर्ध गाव भाजपाचं. तर त्याच्यामध्ये काय व्हायचं, अतिशय खुन्नस एकमेकांमध्ये, आणि खुन्नस ग्रामीण भागामध्ये 12ही महिने राहते, इलेक्शन पुरती राहत नाही. तर लहानपणी आम्ही ऐकण्यात होतं आमच्या की भावकीत भांडणं लावायचे लोक, तिसरेच लोक भांडणं लावायचे आपलं राजकारण रंगवण्यासाठी. तर माहिती आहे का, काही खोटे आरोप, खोटे रिपोर्ट्स लिहायचे आमच्या गावातले लोक. तर समजा हा अमुक माणूस अमुक बाईच्या घरी गेला आणि तिने त्याचं ब्लाऊज फाडलं आणि त्याचा विनयभंग केला वगैरे, अशा गोष्टी.
आता मला सांगा, अशी घटना आमच्या गावामध्ये घडली आहे की 2 सख्खे भाऊ आणि दुसऱ्या भावाने रिपोर्ट केला, लहान भावाने मोठ्या भावाचा रिपोर्ट केला, मोठ्या भावाने लहान भावाचा रिपोर्ट केला की हा माझ्या घरात घुसला आणि माझ्या पत्नीचं ब्लाऊज त्याने फाडलं आणि विनयभंग केला. अशा प्रकारचा खोटा रिपोर्ट त्याने दिला होता मंडळी. आता अनेक वर्ष या गोष्टीला झाले असतील, पण अशा अनेक घटना आमच्या गावामध्ये घडायच्या. पण ते काय व्हायचं, त्यांनी काय व्हायचं, काहीच व्हायचं नाही. त्यांनी याच्यावरती तारीख लागायची, त्याच्यावरती तारीख लागायची, हे मग त्यानंतर तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, आणि गरीब परिस्थितीतले लोक, याचेही लाख रुपये गेले, त्याचेही लाख रुपये गेले, आणि हाती काही चालू नाही, आणि उलट बदनामी ती बदनामी. तर मी सांगितलं ना तुम्हाला की एखाद्या लहान लेकराला तुम्ही माराल तर ते लेकरू कोडगं होऊन जाते. आता या ठिकाणी शरद पवार असते तर चूप राहिले असते, किंवा त्यासारखे अनेक लोक राहिले असते तर शांत बसले असते. आणि मग लोकांना पुन्हा शंका येते, पुन्हा तुम्ही बदनाम होता. मग तुम्ही पाक आहे ना, तुम्ही व्यवस्थित आहे ना, तुमच्या जागेवर तुम्ही ठीक आहे ना, मग कशाला नादी लागता युट्यूबर्सच्या, असं म्हणायचं आहे मला. रविराज साबळे आपलं काम करतायत, ते आपली शेती सांभाळून, आपलं शेतीही त्यांची सदन शेतकरी आहेत, ते इतर शेतकऱ्यांना महाराष्ट्रात मार्गदर्शन करतात आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतात. नितेश कराडेंचं सेम तेच कर्तव्य काम आहे. विठ्ठल कांगणे सर तेच काम करतायत, आम्ही लोकही तेच काम करतो. खूप काही लाखो रुपये या युट्यूबमधनं मिळत नाही, पण शेवटी बोलणारच कोणी उरणार नाही तर होणार काय सामान्य नागरिकांचं. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती आहे पत्रकारांची कशी अवस्था झाली आहे. तिकडनं झुंड आली नेत्यांची की पत्रकार घाबरून जातात. बिचारे नवीन नवीन मुलं रिपोर्टिंगसाठी त्यांना ग्राउंडवर पाठवतात चॅनल्सवाले, आणि त्या लहान लहान लेकरं ते घाबरून जातात नेत्यांना मला वाटतं. आणि बरेचदा परखड प्रश्न विचारत नाही, कडक प्रश्न विचारत नाही. जे प्रश्न आता हल्ली महाराष्ट्रात आहेत, ज्या समस्या आहेत, त्या समस्येवर पत्रकार बोलतच नाही. पत्रकार फक्त एवढंच बोलतात की त्यांनी तुम्हाला असं म्हटलं, तुमचं काय म्हणणं आहे, यांनी तुम्हाला तसं म्हटलं, तुमचं काय म्हणणं आहे, ते रुपालीताई चाकणकर असं म्हणतायत, अंधारेताई तुम्हाला काय म्हणायचं आहे, रुपालीताई चाकणकरांना म्हणतात अंधारे तुमच्याबद्दल असं बोलल्या, तुम्हाला काय म्हणायचं आहे. तिकडे अंधाऱ्यांना म्हणतात अंजलीताईंनी आज प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्या तुमच्या विरोधात असं असं बोलल्या, तुम्हाला काय म्हणायचं आहे. अरे ही काही पत्रकारिता आहे का? अरे काही ठोस प्रश्न विचारा. काही बेरोजगारी आहे की नाही महाराष्ट्रात, महागाई आहे की नाही महाराष्ट्रात, शेतकऱ्यांचा कापूस, सोयाबीन, तूर बेभाव आहे की नाही, शेताला रस्ते आहे का, की उड्डाणपुलं फक्त शहरात होत आहेत आणि गावातले शेतकरी पायी प्रवास करून पावसाळ्यात थकून जातात आणि त्यांच्या शेतापर्यंत साधी बंडी, सायकल, मोटरसायकल काहीही जात नाही. पांधन रस्त्यांची बडबड इकडे होते. सोशल मीडियावर अनेक जाहिराती, पेपरात जाहिराती येतात, स्क्रीनवरती टीव्हीच्या जाहिराती दिसतात की हे पांधन रस्ते, त्या भाषणामध्ये पांधन रस्त्यांचा उल्लेख साक्षात झाले आहे का पांधन रस्ते? विदर्भात येऊन पहा. पत्रकारांना थोडी वाटायला पाहिजे जनाची नाही तर मनाची, की आपण कोणते प्रश्न विचारायला पाहिजे. मग मेन स्ट्रीम मीडिया प्रश्न विचारणार नाही, मग सोशल मीडिया जर पुढे येत आहे, रविराज साबळे सारखे लोक येत आहेत, विठ्ठल कांगणे सरांसारखे आपला क्लास सांभाळून, आपली अकॅडमी सांभाळून ते लोकांच्या बाजूने बोलत आहे, सामान्य नागरिकांच्या बाजूने, काय चूक आहे? रविराज साबळे येतो आहे, काय चूक आहे? मुक्त पत्रकार आहेत, मुक्ता कदम आहे, तो त्रिशूल पाटील आहे, तो आपले वर्धेचे आमच्या नितेश कराडे आहे, मी असेल, अनेक लोक आहेत, असे अनेक नवीन नवीन युट्यूबर्स आहेत, चांगलं बोलतायत, चांगलं काम करतायत. ते काय निवड पैसे कमावण्यासाठी युट्यूबवर आले नाहीत. पैसे कमावण्यासाठी आले असेल, बाकी म्युझिकवाले असतील, कॉमेडीवाले असतील, रेसिपीवाले असतील, किंवा आणखी काही एज्युकेशनल त्यांचे चॅनल्स असतील, ते असतील. पण जे बातम्या देत आहेत, बातम्यांवरती बातम्या देत आहेत, बातम्यांचं विश्लेषण करतायत, अशोक खरात, भोंदूबाबा याच्यावर बोलतायत, बारामतीच्या निवडणुकीवर बोलतायत, अजित पवारांचा ऍक्सिडेंट कसा झाला, अपघात कसा झाला, ती FIR का दाखल झाली नाही, त्याच्यावर बोलतायत. तुम्ही त्यांचं तोंड का दाबता? अजित पवारांवरती, रोहित पवार जेव्हा अजित पवारांच्या मृत्यू संदर्भात FIR दाखल करायला मुंबईला गेले, तिथे FIR तुम्ही घेतली नाही. तुम्ही बारामतीला FIR घेतली नाही. त्यांना कर्नाटकात FIR दाखल करण्याची वेळ आली. त्या महत्वाच्या गोष्टींच्या FIR होत नाही, आणि अशा FIR होतात की आदरणीय बावनकुळे साहेब, मला वाटते तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे लक्ष, तुम्ही समजदार आहात, तुम्ही प्रदेशाध्यक्ष राहिले आहात भाजपाचे जुने जाणते कार्यकर्ते आहात, आणि राजकारणात येण्याच्या पूर्वी तुमचा काय व्यवसाय होता, तुमचं काय काम होतं हे नागपूरकरांना सगळ्यांनाच माहिती आहे. आणि भाजपाच्या एका कार्यक्रमात नितीन गडकरी साहेबांनीच सांगितलं होतं की तुमचं काय काम होतं, तुम्ही किती हालापेष्टा सहन करत होतात तेव्हा. आता तुमचं सगळं बरं आहे, चांगलं चाललं आहे, चांगलं चालू द्या, हीच विनंती आहे.
तर अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्ही जर अडकाल किंवा तुम्ही प्रत्यक्ष अडकणार नाही, तुमच्याकडे सेना असते, तुमच्याकडे मंडळी असते, तुमच्याकडे टीम असते, तुमचे पीए असतात 2-2, 3-3, 4-4, तुमचे अंगरक्षक असतात, तुमचे सवंगडी असतात, त्याही पलीकडे तुमचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात असतात, तुमचे आजकाल युट्यूब मीडिया हँडल करणारे तुमच्याकडे ते लोक तुम्ही नेमलेले आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांना काम द्याल, पण त्यांना चांगली कामं द्या वेगळी. अनेकदा खोट्या तक्रारी झाल्या तर मग त्याचं हसू होतं. तिकडे आपल्या केंद्रातही हाच प्रकार आता त्या 4 PM चॅनल ते संजय शर्माचं ते बंद केलं. काय होईल, किती दिवस बंद होईल? कोर्टात जेव्हा केस चालेल, खटला चालेल, तेव्हा ते होईलच. सोनम वांगचुकला तुम्ही आतमध्ये टाकलं, तुम्हालाच त्याला बाहेर काढावं लागलं. म्हणजे शेवटी मग ती आतमध्ये टाकल्याची बातमी जाहीर होते, जगजाहीर होते, आणि तुम्हीच त्याला काढता ती बातमी जगजाहीर होते. त्याच्यामुळे किंमत तुमची असली पाहिजे असं आम्हाला वाटतं, कारण तुम्ही आमचे जनप्रतिनिधी आहात, सामान्य नागरिकांचे तुम्ही आयडॉल आहात. त्याच्यामुळे तुमचं कुठे हसू होऊ नये, तुमची कुणी खिल्ली उडवू नये असं आम्हाला मनातून वाटतं. त्यामुळे आता रविराज साबळेंनी म्हटलं आपल्या फॉलोअर्सला की तुमच्या पत्त्यावरती त्यांचे फॉलोअर्स काय बांगड्या खुळखुळा पाठवणार आहे, काय योग्य आहे? ते पाठवतील नाही पाठवतील हा त्यांचा भाग आहे, पण असा मी त्यांचा एक व्हिडिओ पाहिला. आता काय होतं की चिडून जातो ना माणूस. तोही माणूस कामाचा माणूस आहे, तोही कामातून मग बिथरल्यासारखा वागेल की FIR आली, खोटे गुन्हे दाखल झाले, त्यांचंही कुटुंब असेल, काळजीत असतात लोक. विठ्ठल कांगणे सरांचं अकाउंट बंद केलं, या लोकांच्या कुटुंबात फार मोठी भीती असते. नितेश कराडे सरांवर पत्नी आणि छोटा मुलगा सोबत असताना हल्ला झाला रस्त्यात. काय वाटत असेल त्यांच्या कुटुंबाला? अरे काम करू द्या की. आर्टिकल 19 आहे, बोलण्यासाठी मुभा दिली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं छान संविधान लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये बोलण्याचा अधिकार दिला आहे, हक्क दिला आहे. तर बोलू द्या लोकांना. काय तुम्हाला काय फरक पडणार? आमचे शरद पवार साहेब तर अतिशय गंभीर आहेत, ते कधीच बोलत नाही. इतकं शरद पवार साहेबांना सदाभाऊ खोतांनी डिवचलं, त्यांच्या व्यंगावरून, त्यांच्या चेहऱ्याच्या व्यंगावरून सदाभाऊ खोत जाहीरपणे बोलले, आणि मागे बसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसलेले होते, ते पण हसत होते तेव्हा. मग ते तर खूप मोठी माणसं आहेत, त्यांना तुम्हीच त्यांची इब्रत करता. त्यांनी FIR दाखल केला नाही. त्यानंतर त्यांची सख्खी मुलगी, बापाला कुणी काय म्हटलं तर मुलीला किती चीड यायला पाहिजे. मुलगी आता सुप्रिया सुळेच आहे समजा, एकच मुलगी आहे त्यांना. ती चिडली असती इमोशनल होऊन, भावुक होऊन, भावनिक होऊन बापासाठी. त्यांनी काहीच केलं नाही. अजित पवार त्यांचं पुतण्या, तेही त्यांनी काही म्हटलं नाही. मग त्यामुळे अशा बातम्या तुम्हीही बघताना मंडळी गंभीरतेनं बघत जा. अनेक गोष्टी ह्या खोट्या असतात, आणि या खोट्या गोष्टींमध्ये नेमक्या खऱ्या गोष्टी लपून जातात, सत्य बाहेर येत नाही. आता बघा ना, अशोक खरात एक विषय चालू होता, अजित पवारांच्या मृत्यू संदर्भात रोहित पवारांनी प्रश्न उचलला होता. अशोक खरातांचं प्रकरण मध्ये आलं, राहिला तो मुद्दा बाजूला. आता काही आणखी मुद्दे असतील, रविराज साबळेंचं, ह्या बावनकुळेंचं हा FIR प्रकरण आलं, लागले मग दर्शक त्या दिशेने ते सर्च करायला. महत्वाचे मुद्दे राहिले, अनेक मुद्दे आहे महाराष्ट्रात, अनेक मुद्दे आहेत. तर त्यावर चर्चा, त्यावर डिबेट्स झाल्या पाहिजे. आणि बावनकुळे साहेबांना विनंती आहे, आणि बावनकुळे साहेबांसोबतच अनेक नेत्यांना विनंती आहे की थोडं नीट राहा, अर्थात की तुम्ही आदरणीय आहात, आदरणीय असले पाहिजे. असो मंडळी, रविराज साबळेंच्या पाठीशी अख्खा महाराष्ट्र आहेच, कारण कमेंट्स आम्ही वाचतो तेव्हा रविराज साबळेच्या फेवरनी अनेक लोकांच्या चांगल्या छान कमेंट्स येतात की रविराज भाऊ आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. काय होते, एखादी चिंगारी, एखादा भडका उडाला किंवा एखादी ठिणगी पेटली तर विनाकारण आक्रोश होईल, विनाकारण मग ते तुम्हालाच सांभाळावं लागेल. त्या पोलिसांना पाठवून लाठ्या मारा, काठ्या मारा, त्यांना आतमध्ये टाका, असं व्हायला नको. सुरळीत चाललं पाहिजे. जे काही आहे ते जे तुम्ही करताय ते योग्यच कराल असं वाटतं. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूच नवीन विषयावर बोलण्यासाठी, नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.